मकर संक्रांती 16 जानेवारीला येणार आहे, पण कधी सांगते. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि आताच मराठी मूडला फॉलो करा. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारी आणि काही वर्षी 15 जानेवारीलाच काय येते? आपल्या बाकी सणांपेक्षा म्हणजेच होळी, दिवाळी यांसारखे मागे पुढे का नाही होत? तुमच्याकडून तिळगुळ न घेता सांगते. तर ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार एका वर्षात 365 दिवस असतात. पण तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल की पृथ्वीला प्रत्यक्षात सूर्याभोवती एक फेरी मारायला 365 दिवस अधिक साधारण 6 तास लागतात. हे जर तास 4 वर्ष काउंट म्हणजेच मोजत गेलो तर होतात 24 तास, म्हणजेच पूर्ण एक दिवस वाढतो. म्हणून प्रत्येक 4 वर्षांनी लीप इयर येतं. 2024 हे लीप वर्ष होतं. आता त्याच्या पुढील 4 वर्षांनी म्हणजेच 2028 हे लीप इयर असेल. हे तर कळलं की लीप वर्ष काय असतं. आता समजून घेऊया या एक्स्ट्रा डेचा परिणाम काय होतो. मकर संक्रांती म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करणारा क्षण, जो दरवर्षी साधारण 6 तास उशिरा येतो. 4 वर्षांनी हे 6 तास मिळून एक दिवस होतो आणि तारीख पुढे ढकलली जाते. वर्षात 2 वेळा इक्विनॉक्स नावाची घटना होते. त्या दिवशी पृथ्वीचा अक्ष सूर्याकडे झुकत नाही आणि दूरही नसतो, म्हणून दिवस आणि रात्र जवळजवळ असे समान असतात. म्हणजेच सूर्याची नेमकी पोझिशन मोजण्यासाठी इक्विनॉक्स कामी येतो. मकर संक्रांतीलाही हेच एस्ट्रॉनॉमी लागू आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, इक्विनॉक्स आणि सूर्याच्या ॲक्च्युअल पोझिशनवरून पुढे ढकलला जातो. त्यामुळेच संक्रांतीची तारीख हलत जाते. लीप वर्ष, सूर्य पृथ्वीचे सायंटिफिक शिफ्टिंग दोन्ही मिळून 14 किंवा 15 तारीख ठरते. दुसरं कारण असंही की हिंदू सण हे सौर वर्षानुसार धरले जातात, म्हणजेच चैत्र ते फाल्गुन महिने धरले जातात. याचाही हा परिणाम असू शकतो. अहो, हीच तर गंमत आहे. काही रिसर्चमध्ये असं दिसून आलंय, भविष्यात साल 2100 नंतर 16 जानेवारीला मकर संक्रांती येऊ शकते, कारण 2100 हे लीप इयर नाहीये. त्यामुळे कदाचित अजून उशीर होऊ शकतो. कळलं का? मकर संक्रांती 14 तारखेलाच काय येते? फक्त कामापुरती गोड बोलणाऱ्या सोखड मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.